हॅलो सर, आता आपण बघणार आहोत आपला रेस्टॉरंट प्लस बार सॉफ्टवेअरचा डेमो कसं लाईव्ह इन्स्टॉल करायचं ते आणि कसं काय काय सॉफ्टवेअरमध्ये फीचर्स आहेत A to Z आपण बघणार आहोत. त्यासाठी आपण आपली पहिली वेबसाईट ओपन करूया. ओव्हर सॉफ्टवेअर डॉट इन ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. ओके, हे हॉटेल ERP आपलं बार रेस्टॉरंटचं सॉफ्टवेअर आहे. बार रेस्टॉरंट प्लस तुम्ही लॉजिंगसाठी पण वापरू शकता, रिसॉर्टसाठी पण वापरू शकता. ओके, स्पेशली आजचा जो डेमो आहे ते हॉटेल अँड रेस्टॉरंटसाठी बघणार, रेस्टॉरंट प्लस बारसाठी. ओके, त्याच्यामध्ये तुमचं कम्प्लीट लिकरचं स्टॉक मॅनेजमेंट, लिकर, वाईन, बिअर सगळ्या गोष्टीचा होणार. ओके, 3060 पेक सिस्टीम पण होणार, 3060-90. ओके, आणि बाकी तुमचं फूड, स्नॅक, टेबल एज केओटी बिलिंग, नंतर तुमचं फूड बिल, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. ओके, सेटअप आपलं डाउनलोड झालेलं आहे हॉटेल ERP. ओके, हॉटेल ERP त्याच्यानंतर सपोर्ट फाईल फक्त डाउनलोड करायचे तुम्ही. सपोर्ट लिंक आणि प्रोव्हायडरची लिंक हे दोन सेटअप लागणार आणि क्रिस्टल रिपोर्ट बिल फॉर्मॅटसाठी लागणार. ओके, एकदम इझी आहे सॉफ्टवेअर. टेबलचा डॅशबोर्ड वगैरे तुम्हाला इझी भेटतो. टेबल डॅशबोर्ड प्लस रूम मॅनेजमेंट असेल तर रूम मॅनेजमेंट, टेबल वॅच केओटी प्लस तुमची केओटी डायरेक्ट किचन ऑर्डर, डायरेक्ट किचनला पाहिजे असेल किचनला पण पाठवू शकतो आपण. ओके, एकदम इझी आणि सोपं बनवलेलं आहे सॉफ्टवेअर. तुम्ही प्रॉपर तुमच्या 3060 पेक सिस्टीम वगैरे सगळं याच्यामध्ये तुम्ही मॅनेज करू शकता. ओके सर, असं हे स्टेप बाय स्टेप आपलं सॉफ्टवेअर आता डाउनलोड झालेलं आहे. ओके, इन्स्टॉल करण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही येऊ शकता. सपोर्टला तुम्ही तोपर्यंत आपण इन्स्टॉल करून घेऊया, बाकीचं इन्स्टॉल होते. फक्त नेक्स्ट नेक्स्ट करून कंप्लीट इन्स्टॉलेशन करायचं आहे. एकदा झालं की एकदा रिस्टार्ट करून तुम्ही कॉम्प्युटर घेऊ शकता, नंतर सॉफ्टवेअर कंटिन्यू वापरू शकता. हो, इथे फिनिश करायचं, त्याच्यानंतर हे प्रोव्हायडर पण इन्स्टॉल करून घ्या. ओके, नेक्स्ट ॲक्सेप्ट करा, नेक्स्ट फिनिश. ओके, आज डेमो बघतोय सर आपण हा सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन जे बार अँड रेस्टॉरंट सॉफ्टवेअरचा डेमो लाईव्ह कसं डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं आणि प्रॉपर कस्टमरचा डेमो आपण बघतोय. ओके, परफेक्ट डेमो इन्स्टॉलेशन इथे तुम्हाला दाखवू स्टेप बाय स्टेप काय काय फीचर्स आहेत, कोणते कोणते ऑप्शन आहेत. ओके, पॉईंट ऑफ सेल, PS बिलिंग सगळं याच्यामध्ये मेंटेन करू शकता. ओके, व्हॉट्सअपचं फॅसिलिटी पण आहे आणि एकदम इझिली हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता. मेन म्हणजे वापरायला एकदम सोपं आहे. केओटी ॲड करणं, केओटी मॉडिफाय करणं, केओटी ट्रान्सफर करणं, प्लस तुम्ही सिंगल केओटी टेबल हे मर्ज पण करू शकता, केओटी मर्ज पण करू शकता, टेबल मर्ज करू शकता. देन त्याच्यामध्ये तुम्ही टेबल ट्रान्सफर करू शकता. ओके, टेबल स्वतः तुम्ही ॲड करू शकता. रेट वगैरे तुमचं तुम्ही मॅन्युअली चेंज करू शकता. अगदी युजर फ्रेंडली सॉफ्टवेअर आहे. मेनू प्लस लिकरचा स्टॉक वगैरे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ॲड करू शकता. प्लस तुम्ही त्याचा रेट वगैरे सगळं चेंज करू शकता. प्लस तुमचा जो रॉ मटेरियल आहे तो स्टॉक वगैरे मेंटेन करू शकता. प्रोडक्ट वाईज तुम्ही सगळा प्रॉपर स्टॉक सगळ्या प्रोडक्टचा मॅनेज करू शकता. लिकरचा असेल किंवा अदर कोणत्या याचं असेल, सगळ्या गोष्टींचा स्टॉक याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर मेंटेन करू शकता. आणि तुम्हाला डेली A to Z सगळे रिपोर्ट्स आहेत ते पण याच्यामध्ये भेटून जातील. म्हणजे तुम्हाला डेली सेल रिपोर्ट असेल, स्टॉक रिपोर्ट असेल, टुडेज सेल परचेस क्लोजिंग असेल, त्याप्रमाणे तुमचा स्टॉक रिपोर्ट पण प्रॉपर भेटतो याच्यामध्ये. दिवसामध्ये किती सेल झाला, टोटल सेल किती, GPay मध्ये किती, कॅश किती, असं मोड ऑफ पेमेंटचा पण रिपोर्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. मेन म्हणजे हे एकदम सोपं आणि इझी सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये कोणताही तुमचा जो स्टाफ असेल किंवा तुम्ही स्वतः इझिली हे मेंटेन करू शकता सॉफ्टवेअर. आणि दिसायला पण एकदम इझी आणि सुटसुटीत सॉफ्टवेअर आहे. तुम्हाला परफेक्ट असा चला तुम्हाला डॅशबोर्ड पण भेटून जातो. ओके, आता आपण ते पण सेटअप इन्स्टॉल करून घेतलेलं आहे.
त्याच्यानंतर हे क्रिस्टल रिपोर्ट एक्स्ट्रॅक्ट करून घेऊया आणि ते पण इन्स्टॉल करून घेऊया. ओके, तोपर्यंत आपण हे मिनिमाइज करून ठेवूया. हे आपण इथलं सॉफ्टवेअर इथे डाउनलोड झालेलं आहे बघा, हॉटेल ERP. हे आपलं लेटेस्ट बार अँड रेस्टॉरंटचं सॉफ्टवेअर आहे. ओके, इथे राईट क्लिक करायचे, प्रॉपर्टीज मध्ये जायचं, कम्पॅटिबिलिटी जायचं, ऑल युजरसाठी चेंज सेटिंग करायची आणि रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटरला तुम्हाला इथे क्लिक करून ठेवायचं आहे. रन दिस प्रोग्राम, रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर. ओके, अप्लाय. ओके ओके, म्हणजे फुल राईट्स मध्ये आपला हा प्रोग्राम डाउनलोड होईल. ओके, सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स आपल्याकडे अवेलेबल्स आहेत तुम्हाला. ओके, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला सॉफ्टवेअर पाहिजे असेल, कोणत्याही बिझनेस, रिटेल, होलसेलसाठी, हॉटेल, रेस्टॉरंट, ज्वेलरी, बार, मोबाईल शॉप, कोणताही बिझनेस असेल, सगळ्या ट्रेडसाठी, पॅथॉलॉजी लॅब, IPD, OPD, डॉक्टरसाठी, सगळ्यासाठी आपल्याकडे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत. ओके, तुम्ही जर इथे बघितलं तर ही आमची ऑफिशियल वेबसाईट आहे. तिथे सगळ्या ट्रेड वाईज सॉफ्टवेअरची सेटअप आपण दिलेले आहेत बघा. बिझनेस ERP आहे, ज्वेलरी ERP आहे, सगळ्या ट्रेडसाठी सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहे. मेडिकल, हॉटेल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही गारमेंट, फुटवेअर, शटरिंग, लॅबोरेटरी, मिल्क, मेडिकल, स्कूल, कॉलेज, सगळ्यासाठी A to Z साठी आपल्याकडे सॉफ्टवेअर दिले आहे. क्लिनिक, OPD, IPD, सगळ्यासाठी सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत सर. ओके, आपण जाऊया आता नेक्स्ट पार्टकडे. आता हा आपण क्रिस्टल रिपोर्ट आपला एक्स्ट्रॅक्ट झाला आहे. इथून डबल क्लिक करा, ओपन करा. ओके, इथे तुम्ही हे सेटअप फाईल रन करा, डबल क्लिक करा. त्यानंतर सिरियल नंबर पण ओपन करून घ्या. सिरियल नंबर हे तुम्हाला फक्त सिलेक्ट करून एक एक बॉक्समध्ये तिथे कॉपी पेस्ट करावं लागेल. सिलेक्ट केलं, Ctrl+C केलं, हे सेटअप रन झाले बघा. इथे येऊन तुम्ही नेक्स्ट म्हणा, ॲक्सेप्टला क्लिक करा, नेक्स्ट म्हणा. ओके, इथे एक पहिला सिरियल नंबर आहे, ते इथे कंट्रोल पेस्ट करा. ओके, पुन्हा सॉरी, पूर्ण झाला पाहिजे, सगळ्या डिजिट सिलेक्ट केलं, पेस्ट. नंतर सेकंड वाला घ्या, सिलेक्ट करा, पेस्ट करा, Ctrl+V. ओके, पुन्हा सिलेक्ट करा, Ctrl+C, Ctrl+V. ओके, Ctrl+V. अशा प्रकारे हे पूर्ण सेटअप तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे क्रिस्टल रिपोर्टचं पण. ओके, असं पूर्ण सेटअप आपलं हे 5 ते 10 मिनिटात कम्प्लीट होतं सॉफ्टवेअरचं सेटअप. अशा प्रकारे एकदम इझिली तुम्ही पण हा सॉफ्टवेअरचा डेमो डाउनलोड करून घेऊ शकता सिस्टीममध्ये तुमच्या आणि 8 दिवस वापरून बघू शकता सर. ओके, आता हे सेटअप कम्प्लीट होऊन दे. फिनिश झालेलं आहे. इथे तुम्ही हे इथे क्लिक करा, बस फिनिश करा. ओके, आता सॉफ्टवेअरला डबल क्लिक करा. ओपन करण्यासाठी डेस्कटॉपवर आयकॉन आहे बघा, हॉटेल ERP. इथे अपडेट विचारेल तुम्हाला. लेटेस्ट इथे करंट व्हर्जन आपलं हे आहे, लेटेस्ट व्हर्जन नवीन आहे अवेलेबल. क्लिक करा. ती सॉफ्टवेअर एकदा अपडेट करून घ्यायचं. ज्या ज्या वेळी तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेटसाठी विचारेल, नेट कनेक्ट असेल तर ऑटोमॅटिक अपडेट होतं ते सॉफ्टवेअर. तुम्हाला विचारेल, फक्त अपडेटला क्लिक करायचं. जे काय लेटेस्ट व्हर्जन अवेलेबल असेल ते ऑटोमॅटिक तुमच्या सॉफ्टवेअरला अपडेट होईल. सॉफ्टवेअर तुमचं अप टू डेट होईल, वर्किंग स्पीड पण वाढेल. नवीन जे काही डेव्हलपमेंट फीचर्स आलेले असेल ते पण इम्प्लिमेंट होऊन जातील तुमच्या नवीन सॉफ्टवेअर डेटाबेसमध्ये. ओके, आणि विदिन सेकंडमध्ये डाउनलोड होतं आणि स्वतःच इन्स्टॉल होतं. सॉफ्टवेअरच स्वतः इन्स्टॉल करतो, त्यामुळे आपल्याला काय मॅन्युअली करत बसायची गरज नाही. डेली सॉफ्टवेअर तुमचं ऑटो अपडेटेड सक्सेसफुल अपडेट होतं. ओके, फिनिश करा. इथे आता आपलं सॉफ्टवेअर रेडी आहे इन्स्टॉलेशनसाठी. इथे बघा, वर्किंगसाठी करंट व्हर्जन, रिलीज व्हर्जन दोन्ही सेम टू सेम झाले. इथे कंटिन्यू बटनला क्लिक करा. ओके, क्रिएट कंपनीला इथे क्लिक करा. ओके, इथे तुमचं याचं नाव टाकावं लागेल आता कंपनीचं. हॅलो सर, इथे तुमच्या हॉटेलचं नाव टाका ना. ओके, एंटर मारा. इथे ऍड्रेस टाका, शॉर्ट मध्ये टाका. ओके, काय म्हणता? हे टाका, तुमचं नांदगाव येतं ना, तुमचा का ऑटो येतं, नांदगाव टाका बस. ओके, आपलं स्टेट महाराष्ट्र. इथे एक मोबाईल नंबर टाका तुमचा बस.
टाकलंय. ओके, इथे सगळे डिटेल्स टाका. हे हॉटेल मॅनेज इथे काढून टाका. हॉटेलची काय गरज नाही. रेस्टॉरंट प्लस बार आणि इथे क्रिएट ऑर्गनायझेशनला क्लिक करा. ओके करा. ते आपलं सॉफ्टवेअर रन झालेलं आहे. बस कंपनी क्रिएट झालेलं आहे. एंटर मारा. ओके, युजर आयडी 1 टाका. पासवर्ड पण 1 टाका, जो बाय डिफॉल्ट असतो. एंटर. सगळ्या सॉफ्टवेअरला सेम असतो. एंटर मारा दोनदा. सॉफ्टवेअर लॉग इन होईल. ओके, आता टेबल्स ऍड करण्यासाठी इथे तुम्ही मास्टरला यायचं. मास्टरमध्ये टेबल्सला यायचं. ओके, टेबल्समध्ये इथे न्यू बटनला क्लिक करायचं. आता सपोज यांची 10 टेबल आहेत, तर आपण हे 10 टेबल ऍड करूया. ओके, इथे टेबल नंबर, सिरियल नंबर सेम. टेबल नंबर आणि सिरियल नंबर सेमच टाकायचा, म्हणजे सिक्वेन्स वाईज टेबल लागतात आपली. सब टेबल पण याच्यामध्ये मेंटेन करू शकतो पाहिजे असेल तर. इथे तुम्ही इझिली टेबल नंबर टाकायचा. टेबल नंबर आणि सिरियल नंबर सर सेम राहतो, बाकी काय टाकत बसायची गरज नाही. मी आता फक्त 10 टेबल ऍड करतोय. तुम्ही याच्यामध्ये टेबल्स पण तुम्ही ऍड करू शकता तुमच्याकडे. ओके सर, टेबल्स पण ऍड झालेले आहेत. त्याच्यानंतर इथे टूल्स मध्ये यायचं. टूल्स मध्ये ऑप्शन्स मध्ये यायचं. इथे एक तुम्हाला ऑप्शन भेटेल बघा, रिक्वायर्ड लिकर स्टॉक मॅनेजमेंट. याला टिक मार्क करायची, अप्लायला क्लिक करायची. ओके, त्याच्यानंतर इथे हे प्रिंट केवटी इथे शो प्रिव्ह्यू बिफोरला सेट करून ठेवायचं. जर तुम्हाला डायरेक्ट प्रिंट द्यायची असेल तर डायरेक्ट प्रिंट करा, आणि प्रिव्ह्यू बघायचं असेल तर प्रिव्ह्यू करा. मला आता प्रिव्ह्यू बघायचा आहे आपल्याला, तर मी इथे आपण बिफोर प्रिव्ह्यूला सेट करून ठेवलं, अप्लाय करायचं. ओके, त्यानंतर तुम्हाला डबल कॉपी वगैरे पाहिजे असेल तर 2 कॉपी पण सेट करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हा जो आहे अनेबल प्रिंट बिफोर सेव्ह फूड बिल, ह्याला एक टिक मार्क करा, अप्लाय करा. ओके, बाकी आयटम रिमार्क वगैरे पाहिजे असेल तर आयटम रिमार्क पण आहे. अनेबल आयटम रिमार्क केवटी, म्हणजे तुम्हाला जर रेस्टॉरंट असेल तिथे जर स्पायसी पाहिजे वगैरे असं काय रिमार्क टाकायचं असेल तर आपण तिथे तुम्ही याचं पण हे करू शकता. आणि इथे स्टॉक निगेटिव्ह ऑप्शन अवेलेबलच राहील तुमचा. ओके, नंतर इथे तुमचा एक ऑप्शन आहे केओटी स्पीड. इथे फक्त तुम्ही अप टू क्वांटिटी ओनली ठेवायचं, म्हणजे डायरेक्ट फक्त तुम्हाला क्वांटिटीत विचारेल सॉफ्टवेअर. हे निगेटिव्ह बिलिंग तुम्ही हे डोंट अलाव करून ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. डोंट अलाव केलं तर तुमचं निगेटिव्ह स्टॉकमध्ये वर्किंग होणार नाही. ओके, बस अप्लाय करून तुम्ही बाहेर या. आपलं सॉफ्टवेअर रेडी झालेलं आहे. सेटिंग, एवढ्या सेटिंग फक्त करा. बाकीचे ऑप्शन कधी तुम्हाला काय लागतील त्याप्रमाणे मी सांगत जाऊ. ओके, त्यानंतर इथे आला एंट्री, तर इथे टेबल डॅशबोर्ड भेटतो. इथे पण तुम्हाला शॉर्टकट सगळे बटन्स आहेत बघा. आयटम्स आहे, केवढी आहे, फूड बिल आहे. इथे पण तुम्हाला टेबल डॅशबोर्ड भेटेल बघा. इथे परफेक्ट तुमचा टेबल डॅशबोर्ड आला बघा. अशी तुम्हाला एकदम स्टँडर्ड अशी तुमची टेबल भेटतात हे बघा इथे तुम्हाला. ओके सर, आता आपण पहिल्यांदा जाऊया आयटम्स लिस्ट ऍड करण्यासाठी. ओके, टेबल वगैरे ऍड झालेले आहे. एक वेटरचं पण नाव ऍड करून घेऊया. हॅलो. हा बोला. हा सर, काय म्हणते, तुमच्या वेटरचं इथे एखादं नाव टाकून ठेवा. हा. आता मी 10 टेबल्स ऍड केली हा त्याच्यामध्ये असं. होय 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 होय. त्याचं डॅशबोर्ड वगैरे एकदम स्टँडर्ड आहे. फक्त कसं रेस्टॉरंटचा सॉफ्टवेअर आहे ना बारसाठी. ते बघा बरोबर तुम्ही बरोबर. काय, बाकी काय त्याच्यात कॉम्प्लिकेटेड काय नाही बघा. डॅशबोर्ड वगैरे असं परफेक्ट दिसतात तुमचं, मोठं सुटसुटीत. होय. किती हवी तेवढी टेबल ऍड करू शकता. सब टेबल पण ऍड करू शकतो हवी असेल तर, ABCD अशी पण. होय बरोबर. हा हा. ओके, आता इकडे आयटम्सला क्लिक करा. उजवीकडे बघा आयटम्स नावाचं ऑप्शन आहे. बघितलंय. होय. हा, ते का क्लिक करा. त्यातून 1-2 प्रोडक्ट ब्रँड ऍड करा तुमचे. न्यू बटनला क्लिक करायचं. डावीकडे पहिला बटन न्यू. ओके, हा. एंटर मारा. हा. मारा एंटर. थैसर ब्रँड नेम टाका. पहिला आयटम नेम म्हणा थैसर. हा हा हा. वरती वरती क्लिक करा माऊसने. हा.
टाका एक कोणतं तरी एक ब्रँड टाका. त्याच्यामध्ये आता तुमचे का असेल डीएसपी टाका. ओके, पहिलं म्हणजे पहिलं मेन ब्रँड टाकायचं 1000 किंवा 750 काय असा तो. हा 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 एसपी ब्लॅक टाकले. हो टाका, स्पेस टाकून 750 टाका. 750 येतं ना सध्या 180. 180. 750 वगैरे नाही मेंटेन ना तुमच्याकडे. असतो आपण तो आता नाही. ओके ओके ठीक आहे. 180 टाका आणि एमएल टाका, एमएल पुढे. ओके, एंटर मारा, एंटर एंटर मारा द्या. हे सर आता तुमचे ग्रुप बनतले हा, समजला. होय. एक मिनिट थांबा. ओके सर, आता आपला डेमो आहे तो रेडी आहे. ओके, इथे बघितलं तर इथे तुम्हाला टेबल डॅशबोर्ड पण भेटेल. परफेक्ट टेबल्स ऍड केलेले आहेत. इथे तुम्हाला सब टेबल पण भेटेल. 1 टेबल ABC अशी सब टेबल पण भेटतील. प्रोडक्ट लिस्ट मध्ये ब्रँड पण सगळे ऍड केलेले आहेत. ओके सर, आता स्टेप बाय स्टेप आपण डेमो बघूया सर. हॅलो, हा बोला. हा सर, हे बघा सगळे आता डेमो तुमच्याकडे डिफॉल्ट डेमो लोडच केलंय कम्प्लीट. होय. ओके, इथे जात आहे बघा, इथे तुमका टेबल डॅशबोर्ड इकडनं पण भेटत. एंट्री मधून गेला तर इकडनं पण भेटत आहे बघा, इकडे पण ऑप्शन आहे. होय बरोबर. ओके, इथे टेबल्स ऍड केलेले आहेत बघा. याच्यामध्ये तुमची मेन टेबल हा खाली टेबल नंबर दिसता बघा, आणि त्याची A B आणि C असे सब टेबल्स पण ऍड केलेले आहेत. बरोबर. ओके, त्याच्यानंतर इथे आयटम्स मध्ये सगळे आयटम्स लिस्ट पण दिसतं बघा, लिकर वगैरे सगळे ऍड केलेले आहेत. इथे ग्रुप पण ऍड करू शकतो. सपोज आता तुमका लिकरच बघू जातं, फक्त लिकर टाकला ते सगळे लिकर वाले स्टॉक घेतले. प्रत्येकाचा ओपनिंग स्टॉक वगैरे सगळं दिसता. त्याच्यानंतर याचा जो रिपोर्ट असा ना, त्या रिपोर्ट्स मध्ये जाऊन स्टॉक रिपोर्ट मध्ये जाऊन स्टॉक समरी मध्ये जाऊन तुम्ही तुझा स्टॉक बघू शकतात. इकडे येलात, लूज पॅकला क्लिक केलात, ओके केलात, काही तुमका परफेक्ट बघा ओपनिंग बॅलन्स किती बॉटल होतो, परचेस किती झालो, सेल किती झालो, आणि इथे क्लोजिंग बॅलन्स किती राहिलो. प्रिंटला क्लिक केला तर सिंगल क्लिक वर तुमका सगळं रिपोर्ट भेटतं. एक मिनिट, त्याच्यात तुमचं प्रिंटर दुसरं सेट केलेलं. ओके बघा, असं परफेक्ट रिपोर्ट गावतलो तुमका. म्हणजे ओपनिंग बॅलन्स किती, परचेस किती, सेल किती आणि क्लोजिंग किती. ब्रँड वाईज तुमका गावतलो. याच्यामध्ये बाकी स्टॉक तुमचं परफेक्ट गावतलो. ह्याच्यात कसं एकदम सुटसुटीत हा. बाकी ह्याच्यात काय नाही असं. तुमचा जेवढा हॉटेल रेस्टॉरंट बार साठी लागताला तेवढेच ऑप्शन ह्याच्यात असत. बरोबर. बिल कसं काय करायचं? आता बिलिंगचं आता बघा, इकडे तुम्ही डॅशबोर्डला गेलात ना, बघा इकडनं पण जाऊ शकतात किंवा एंट्री मधून पण जाऊ शकता. एंट्री डॅशबोर्डला येऊन थांबायचा. ही नेहमी आपली ही स्क्रीन राहतील ओपन. काय सपोज आता टेबल नंबर खायचा असा तर ज्या टेबलवर कस्टमर येऊन बसतात, मेन कस्टमर येलो तर डायरेक्ट पहिला 5 घ्यायचा. ओके, दुसरं येलो तर 5A B C अशी घ्यायची. आता सपोज 5 नंबरवर येलो सिलेक्ट करायचा टेबल, तर खाली ऑप्शन आहे बघा, केओटी, फूड बिल आणि चेंज टेबल. ओके, सिलेक्ट करायचा आणि केओटीक जायचा. ही बघा, ही केओटीची विंडो बघा, एकदम इझी आणि सिंपल असा. ओके, हे सर तुमचे आयटमची नाव म्हणजे ब्रँडची नाव DSP काय असं ते टाईप करायचा. तर ब्रँड दिले बघा, हे तुमचे बघा 30, 60 आणि 90 असे पण ऍड केलेले आहेत. ओके, पेग असत बघा, लिहिलं पेग ML मध्ये 30, 60, 90. आणि हे तुमचे मेन ब्रँड 750, 180. ओके, आता ह्याच्यामध्ये स्टॉक सेट केलेला का मका बघूच लागतं डेमो असल्यामुळे. तरी पण आपण ठीक आहे, ह्याच्यातला एक 30 ऍड केला. क्वांटिटी फक्त टाकायची, ऍड होत जातील तुम्हाला. प्लस तुमचं काय असत तर वॉटर बॉटल मी एक केवटी ऍड करते बघा. बस इथे सेव्ह बटनला क्लिक करायची. तेव्हा लगेच केवटी सेव्ह झाली. हे लगेच तुमका विचारतो बघा प्रिंट साठी केवटी. ओके, केवटी प्रिंट हवी तर देऊ शकता. डायरेक्ट किचन मध्ये किंवा काउंटरवर तुमच्या प्रिंट होऊन येतली. आता जर तुम्ही मागे ही विंडो अशीच ठेवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. इकडे मल्टिपल डॅशबोर्ड ओपन होतात बघा.
केओटीची होय, विंडो होय. पण हे ओपन राहता डॅशबोर्ड थंयनच येऊ शकतात. हयनच तुम्ही बरोबर. डायरेक्ट आयटम लिस्ट वर पण जाऊ शकता. प्लस हा तसाच ठेवून टेबला तुम्ही डायरेक्ट रिपोर्ट पण बघू शकता. हे एक त्याचं प्लस पॉइंट हा. म्हणजे सगळा क्लोज होय. करीत राहायची गरज नाही. बरोबर. हां, 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 म्हणजे एका स्क्रीनवर तुम्ही ता ओपन ठेवून हा बघा सर तुम्ही आता स्टॉक पण माका बघू स्टॉक तर थंयच प्लस तुम्ही तो स्टॉकचा ओपन ठेवून डायरेक्ट परत डॅशबोर्ड पण येऊ शकता बघू. बरोबर, परत बरोबर. हां, केओटी हां. विंडोवर येऊ शकता. म्हणजे मल्टिपल टॅब म्हणजे काम थांबवायची गरज नाही. परत आता कस्टमर स्टॉक बघतात तुम्ही चेक करतात. रिअल टाइम होय, होय. कस्टमर येईल केओटी मारूच्या परत हे याचा डॅशबोर्डला नवीन हां. कस्टमरची केओटी घ्यायची तैसून तुमचं हं. नवीन काम चालू झालं बस. बरोबर. हां. क्वांटिटी टाकायची सेव्ह म्हणायचं का टेबल रनिंग चालू झाला. ओके. हां, हां, प्रिंट हां. पाहिजे तर द्यायची परत तुम्ही डॅशबोर्ड पडला ते बघा रेड वाली तुमची रनिंग टेबल रनिंग टॅबला. होय, ग्रीन होय. वाली तुमची फ्री टेबल इथे दिला बुक टेबल आणि ऑक्युपाईड टेबल हे बघा. होय, होय, होय. ओके आता सपोज होय. टेबलची ह्याच्यात तुमका एखादा पर्टिक्युलर टेबल सर्च करूचा हे तुम्ही टाकलात 1 नंबर तर 1 नंबरची सगळी टेबल आहेत तिथे बघा. टाकलाय त्याला. होय, होय, ओके होय. असं सर्च पण करू शकतात तुम्ही. आता त्याचं बिलिंग करू जसा तो कस्टमर असा तर हो दाखवतो. आता सपोज रिपीट ऑर्डर येईल ना रिपीट सपोज हां. आता 5 नंबरवर अजून काहीतरी ऑर्डर येईल त्याची फूडची किंवा स्नॅक्सची मग टेबल होय. त्या सिलेक्ट करायचा आणि पुन्हा त्याका नेक्स्ट केओटी ऑप्शन येतं बघा. जर नवीन असत ना टेबल एमटी ते होय. नॉर्मल केओटी येते. नॉर्मल केओटी आता ओके नेक्स्ट. आणि जर ऑलरेडी रनिंग टेबल असत तर नेक्स्ट केओटीचा नेक्स्ट ऑप्शन केओटी. येस नेक्स्ट बरोबर. केओटीला होय. क्लिक करायची त्याचं काय असत तर टाकायचा सपोज अजून एक हां. पाण्याची बॉटल घेतल्या त्याने ओके होय. नंतर अजून काय ते चिकन 65 घेतल्या ओके असं ऍड करायचा सेव्ह करायचा. तर ही ओके. पण हां, केओटी हां, त्याच्यात ऍड जातील. असे तुम्ही केओटी ऍड करत जायचं इथपर्यंत समजलं लक्ष द्यायला ना तुमच्या. होय, 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 का होय, इकडे त्याचं टोटल आतापर्यंत बिल किती झालं तर हे दिसतंच तुमचं रिअल टाइम. होय, होय, होय. आता जेव्हा तुमका कस्टमरचा बिल द्यायचा वेटर सांगता बाबा 5 नंबरचा बिल द्या टेबलचा बरोबर. तर तुम्ही होय, सिलेक्ट करायचा सिम्पल काही फूड बिलचा ऑप्शन हा बघा. होय, बरोबर. होय, बस केओटी झाला त्याचा फिनिश. आता बिल होय. बनवायचं फूड बिलला क्लिक करायचं सॉफ्टवेअर काय करतात जा जेवढे केओटी दिलेले आहेत ना त्यांना बरोबर, वेटर होय, सगळे होय. तुमचे लोड झाले बघा. पहिले एवढे दिलेले नंतर पाण्याची बॉटल 2 पहिली 1 आणि आता ऑटोमॅटिक इथे मर्ज झाले बघा. बरोबर. होय, आणि होय, चिकन होय, होय. 65 नंतर दिलेले केओटी बस तर इथे बरोबर. होय, तुमचा होय. ह्याचं सिम्पली तुमचा हे प्रिंट द्यायची तुम्ही ही प्रिंट जातील तुमच्या टेबलवर कस्टमरकडे. आता त्याच्यात प्रिंटर सेट केलेलं होय. नाही की परफेक्ट तुमच्या प्रिंटर मध्ये थर्मलच्या 3 इंच मध्ये बिल येत त्याला प्रिंट इली की बरोबर. हा होय. बिल जाताला तुमच्या हां. टेबलवर कस्टमरकडे. मग टेबल होय. तुमका कस्टमर तुमका पेमेंट पे करू गेले ना घ्यायचा तुम्ही मोड ऑफ पेमेंट मध्ये सेटल करू शकता. सपोज बरोबर. त्यांनी हां, हां. 100 रुपये जीपे कॅश दिल्यान आणि बाकीचे सपोज जीपे करूचे हां, हां. ओके हे 100 रुपये रवले किती 75 रुपये दिसतात बघा खालीच. होय. 175 बिल झाला रिसिट होय. कॅश मध्ये 100 वरचे 75 रुपये जीपे करता. असं होय. तुम्ही हां. सेटल करून सेव्ह करायचं बिल. ओके हां, परत हां, जर हां. तुम्हाला रिप्रिंट द्यायची असेल तर रिप्रिंट पण देऊ शकता तुम्ही. ओके. हां, हां. ओके नको असं तर कॅन्सल करायचं. आता इकडे येईल तर बघा 5 नंबर क्लिअर झाला लगेच. क्लिअर झाला. होय, 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 होय. ओके होय. परत 7 नंबरचा तुमका क्लिअर बिल बनवायचा सिलेक्ट करायचा फूड बिलला पुढे. जायचा हां. प्रिंट द्यायच्या तर प्रिंट द्यायची तुम्ही का इकडे बघा तुमचा बिल ऑप्शन इकडे रनिंग हा बघा इकडे येईल 4 नंबर इकडे 4 प्रिंट नंबर. होय. द्यायचे प्रिंट म्हणायची आणि सेव्ह करायचं. सपोज डायरेक्ट कॅश मध्येच असाल हां. जीपे वगैरे काय नाही तर इकडे प्लस बटनला क्लिक करूची गरज नाही डायरेक्ट सेव्ह म्हणून टाकायचा. ओके. हां, तर हां. कॅश मध्ये सेव्ह होऊन जातं. प्रिंट हवी तर पुन्हा प्रिंट देऊ शकता नको असं तर नो म्हणायचं. डॅशबोर्ड इला तर बघा ऑटोमॅटिक रिअल टाइम अपडेट झालं बघा. होय, 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 होय. ओके आता तुमका दिवसाची सपोज समरी बघूच्या होय, होय. दिवसभर माझं काय सेल झालं किती कॅश रिसिव्ह झाले जीपे तर हे फूड बिल आहे उजवीकडे ऑप्शन आहे बघा फूड बिल. पुढे बिल. ओके हां, इकडे पुढे क्लिक बिल. होय, ओके होय. इकडे ही दिवसभराची टेबल वाईज सगळी बिल दिसते डेट किती बिल नंबर किती टेबल नंबर काय असं सगळी होय, वेटर कोण होय. होते अमाऊंट किती होती आणि इकडे टोटल सेल पण दिसतं बघा टोटल 365 आजचं टोटल 2 बिल जनरेट झालीत आपली होय, होय, होय. 365 सेल झालं कॅश रिसिव्ह पण होय. एवढी असं बॅलन्स असतं ते एवढी. इकडे पेमेंट होय. समरी क्लिक केलात ना इकडे पेमेंट समरी पण दिसतं बघा. ते होय, कॅश होय, मध्ये होय. 290 झाले वॉलेट म्हणजे जीपे मध्ये फक्त 75 रुपये येलेत आणि बरोबर. टोटल होय, सेल होय. पण आहे असं तुमका ही पण रिपोर्ट भेटता. ह्याची प्रिंट पण तुम्ही छोट्या प्रिंटरवर डायरेक्ट काढू शकता परफेक्ट प्रिंट गावतं तुमका होय, 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 होय. दिवसाचे. म्हणजे तुमका दिवसाचा सेल असं तर इझिली तुम्ही टॅली करू शकता या सॉफ्टवेअर मध्ये सिंगल क्लिकवर. होय, आणि होय, जेमके होय. मोजकेच ऑप्शन दिलेले आहेत त्यामुळे जास्त का डोक्यात टेन्शन नाही इकडे फिर तिकडे फिर तेवढं तुम्ही बघू शकता परफेक्ट. बरोबर, बरोबर. होय.
ओके, इथपर्यंत समजलं तुमका. टेबल केओटी ऍड करणे प्लस तुम्ही हे होय करू शकता काय, फूड बिल त्याचा कन्वर्ट करू शकता. आता होय ह्याच्यामध्ये टेबल ट्रान्सफरचं पण ऑप्शन आहे. आता सपोज 5 हा नंबरवर केओटी घेतली आपण. होय ओके, हा आता सेव्ह केला. केओटी होय सपोज 5 नंबरवर घेतली, पण कस्टमर आहे त्यावेळी सपोज दुसऱ्या टेबलवर जाऊन बसता कधी कधी. होय होय 5 होय नंबरचं डायरेक्ट 7 नंबरवर जाऊन बसता. मग तो सिंगल काय करायचं, तुम्ही हा टेबल सिलेक्ट करायचा आणि चेंज टेबलला क्लिक करायची. आणि होय मग हा इकडे सगळी टेबल येतात बघा. सगळं टेबल नंबरवर, ज्या टेबल नंबरवर जाऊन कस्टमर बसता, तर आता सपोज होय 7 नंबरवर गेलं तर टिक मार्क करायचं आणि अप्लाय करायचं. आता इकडे बघा हा 5 नंबरचा 7 नंबरवर ट्रान्सफर होतं ऑटोमॅटिक. तर बघा, होय 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 ओके, होय ऑटोमॅटिक तुमची शिफ्ट होतील इकडे. होय ओके, होय त्याप्रमाणे तुम्ही होय शिफ्ट पण करू शकता. आणि मल्टिपल टेबल कन्वर्ट पण करू शकता. सोबत कस्टमर कधी कधी काय म्हणतं माहिती आहे, हा 5 नंबर वाला कस्टमर सांगता का 7 नंबरचं पण बिल मी देतलंय. मी देते. होय होय बरोबर, मग तुम्ही दोन्ही टेबलाचं बिल कन्वर्ट मर्ज पण करू शकता बिल बनवता बनवता. बरोबर हा 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 ओके, हा त्यावेळी तुम्ही सिंपल इथे जरी इकडे येलात ना, 5 नंबरला सिलेक्ट करायचा, फूड हा बिलला जायचा. हा फूड बिलला गेलात की इकडे तुमची बिलिंग विंडो ओपन आहे बघा आपली. होय इकडे होय रनिंग टेबल सगळे दिसतात बघा. 10 नंबर रनिंग आहे, 5 नंबर आणि 7 नंबर. होय होय 5 वाला सांगता मी 7 नंबरचा पण तुमका बिल देतो. 5 नंबरचे एवढे दोनच आयटम आहेत बघा. होय बरोबर ओके, पण 7 नंबर ऍड करूचा म्हणजे इकडे क्लिक करायचं. 7 नंबरचा पण ऑटोमॅटिक ऍड केला ना बघा सॉफ्टवेअर. ऍड केलं. होय जर होय 10 होय नंबरचा पण पे कर, 10 नंबरचा क्लिक, 10 नंबरचा पण ह्याच्यात ऍड होत त्याला. बरोबर. होय होय ओके, होय म्हणजे मल्टिपल बिला किंवा मल्टिपल टेबल पण तुम्ही मर्ज करून सिंगल कस्टमरच्या नावावर मर्ज करू काढू शकता, शकतो. काढू शकता. प्रिंट म्हटलं की तुमची प्रिंट येतली, कस्टमरला हा तुम्ही बिल देऊ शकतात. होय ओके, होय आणि इथे सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हणताना पण इथे तुम्हाला जर सपोज त्याने 830 झाले बघा सगळ्याचे, मोड ऑफ बरोबर. होय पेमेंट घ्यायचं तर हे प्लस बटनला क्लिक करायची. सपोज हं, सगळे त्यांनी म्हटलं मी सगळे जीपे करतो, मग सगळे येऊन तुम्ही जीपे मध्ये अमाऊंट टाकायचे, वरचे 0 करायचे, हा 830 रुपये हे टाकायचे बस. हं. ओके करा, सेव्ह बटनला होय क्लिक करा. होय सेव्ह झाला बस. प्रिंट हवी तर द्या, नाही तर नको म्हणा. तर केवळ डॅशबोर्डला येईल तर सगळे आता तुमचे डॅशबोर्ड रिकामी झालेले असतं बघा, एमटी. होय 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 परचेसचा. येस, आता आपण इथपर्यंत समजलं साधारण ना, लक्षात होय येतं होय होय बऱ्यापैकी. होय 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 जेवढं तुम्ही स्वतः वापरत जाताला, एंट्री मारित राहतो, तेवढं इझिली तुमच्या लक्षात होत जाताला. लक्षात येतं. होय 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 ओके, त्याप्रमाणे फूड बिल मध्ये गेलात पुन्हा, हे तुमचं टोटल ओके म्हणायचा. बँक डेटेड वगैरे डेट टाकून तुम्ही मागचं रिपोर्ट पण बघू शकता. सपोज कालचं होयो, परवाचं होयो, 8 बरोबर. दिवसाचं हा होयो, कधीच हा महिन्यावरचं पण काढू शकतात. हे टोटल होय सेल पण दिसतं बघ, वाढत गेलं बघा. आणि पेमेंट समरी गेलात हे तुमका हा परफेक्ट आहे सर. सगळं वॉलेटला आता बघा 905 रुपये झाले. मग असे 805 होय इकडे सेटल केले होते. टोटल होय सेल होय होय सगळं दिसतं तुमका परफेक्ट. होय ओके, आता तुमचा विषय येईल परचेसचो. होय ह्याच्यामध्ये आता सांगा, एक आम्ही सध्या तरी काय केलं सांग, गोडाऊन आणि वेगवेगळा ठेवूक नाही, असं सगळं एकच केला. काउंटर बरोबर. प्लस हा हा गोडाऊन म्हणजे कसं कस्टमर कन्फ्युज नाही, सगळं टोटल एक ए टू झेड तुमचं स्टॉक ऍड करून टाकायचो. बरोबर. हा 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 ओके, ह्याच्यामध्ये आयटम क्रिएशनचा फक्त तुमका दाखवतो 1-2 मिनिटात फक्त. हा ओके, आता हे बघा, हे आयटम क्रिएशन पण याच्यात एकदम इझी आहे. हे प्रोडक्टचा ब्रँडचं नाव टाकायचं तुमचा. हा ओके, जे मेन ब्रँड असलेले त्यांना लिकर स्टॉक घ्यायचं, लिकर स्टॉक. होय त्याच्यात ग्रुप असं बिअर स्टॉक, फूड, जनरल, पेग, म्हणजे होय 30-60 पेग घ्यायचे. हा, हा हा बाकी स्नॅक वगैरे सगळे ऍड करू शकतो याच्यामध्ये. फक्त टॅक्स फ्री जे मेन पेग असतात, सॉरी मेन बॉटल असतात ना लिकरचे, होय त्यांचा ग्रुप घ्यायचा, लिकर स्टॉक युनिट त्यांचा बॉटल आहेत त्याला. आणि बाकी हा तुमचे रेट पण तुम्ही टेबलचं आणि पार्सलचं 2 वेगवेगळे मेंटेन करू शकता. होय होय टेबलचं रेट आणि पॅकिंग म्हणजे पार्सलचं रेट तुमचं. बरोबर. हा आणि इकडे तुमचा स्टॉक किती ml असतो सुरुवातीक, म्हणजे हे ml मध्ये ठेवला डायरेक्ट. म्हणजे कधी होय कसं असतं कस्टमर, आता 180 ची बॉटल आहे ना, होय 180 ची बॉटल त्यांच्याकडे 4 असतात आणि लूज परत 180 फोडलेली असतात 30 ml 90 ml होय वगैरे. मग होय होय टोटल आपण ओपनिंग स्टॉक असतो ते ml मध्ये टाकायचं सरळ, म्हणजे लूज पण बरोबर. त्याच्यात ऍड करू शकतो आपण. बरोबर. हा आणि हा मेन जे आपले बॉटल असतात ना, त्या मेंटेन स्टॉकलाही क्लिक करायचे. हा आणि हे कन्व्हर्जन आपण जसं कन्व्हर्जन टाकायचं ना, तसं इकडे कन्व्हर्जन टाकायचं 180. 180चा 180. 180 चा 180 येत त्याला, 60 ml चा 30 ml चा 30 येत त्याला,
750 असेल 750 येतला. बरोबर आहे. ओके, हे मेन बॉटल हे स्टॉक फ्रॉम हे पण ऑप्शन आहे बघा, स्टॉक फ्रॉम. होय पण मेन बॉटलला हे कट स्टॉक फ्रॉमला क्लिक करूची गरज नसता. फक्त मेंटेन बॅचला स्टॉकला क्लिक करायची आणि कन्व्हर्जन टाकायचं, अपडेट म्हणायचं किंवा सेव्ह म्हणायचा. हा. आणि जे 3060 पेक सिस्टीम आहेत ना आपले, हे बघा होय हे का फक्त येतं बघा हे सर, बाकी तुमचं सगळं सेम येत, त्याला युनिट येत, त्याचा एम एल येत, त्याला होय बेग एम एल. हो, आणि हे तुमचं टेबल रेट वगैरे, हे तुमचं ओपनिंग स्टॉक वगैरे 3060 काही येऊचं नाही. मेंटेन स्टॉकला पण काही क्लिक करायची गरज नाही. हे सर फक्त हे कन्व्हर्जन 30च येतला. 30 ml चा असलं 30 ml येतला. 60 ml चा असलं तर कन्व्हर्जन पण 60 ml येतला. 90 ml असत तर 90. हे लूजचे प्रोडक्ट हा, लूज वाले. होय होय बरोबर आहे. ओके, आणि हैसर तुमका स्टॉक फ्रॉमला तुमका जो बॉटल मधून तुमका लेस करूचा स्टॉक तो घ्यायचा. सपोज माका 750 बॉटल देऊची हा, बरोबर आहे. तर त्याच्यात लूज सगळी ठेवची आहे. हा मग 750 जी बॉटल तुम्ही फोडतालात, लूज करतालात, ती बॉटल आहे तुमका सिलेक्ट करून द्यायची 30 किंवा 60 ml ला. आता मी बघा IB 750 हे सेट केलंय, तर सॉफ्टवेअर काय करताला IB 350 जेव्हा जेव्हा मी सेल करताला किंवा 60 ml त्याचा 750 स्टॉक माझा लेस करताला. तसंच मी 60 ml वर येतले, बाकी माझा सेम असा. माका बॉटल चेंज करूचे, मी येतले हाय प्रेस करतले का IB माका 750 देऊची. मी आता बघ दोघं 60 IB च्या 60 ml आणि 30 ml ला दोघांका खयची बॉटल 750 सेट केले बघा. ही बॉटल स्टॉक माझा ह्याच्यातून लेस होईल जातो ऑटोमॅटिक. बरोबर. ओके, नवीन ब्रँड तुम्ही इथल्या इथून ऍड करू शकता, नवीन बॉटल. आणि रेट वगैरे चेंज करू तर सिंपल डबल क्लिक करून तुमचं तुम्ही रेट चेंज करू शकतात. चेंज करून अपडेट बटनला क्लिक करायचं, रेट किंवा बॉटल पण. आता सपोज तुमचं 750 स्टॉक संपलो, 180 तुम्ही लूज करून देतात, तर तुम्ही 3060 एका एंटर मारायचं, हे बॉटल चेंज करायचे स्टॉक फ्रॉमला. ही खयची चेंज केलेली ती दिसता बघा, सेट केलेली आता. सपोज तुमका 750 नको, तुमका IB 180 सेट करूची, 180 सेट करायची. लगेच ती अपडेट म्हणायची का स्टॉक काय करताला सॉफ्टवेअर 180 चा लेस करीत सुरू करताला. बस तेवढा. ओके, आता जाऊया आपण परचेस वर. परचेस एंट्रीला यायचा आहे दिलेला ऑप्शन बघा, परचेस. ओके, परचेसला येईल. ओके, याच्यात याच्यात एंट्री परचेस, याच्यात पण परचेस ऍड करणं एकदम सोपे असा. एंटर मारायचो, एंटर. हे तुमचे सगळे कोण असत ते सप्लायर घ्यायचो. आता त्याच्यात कोण नसत हे दिलेला बघा, नवीन साठी F3 दाबा म्हणून कीबोर्ड वरनं F3 दाबायचो. आता सपोज संबार्गी ट्रेडर्स हा आपलो, असे तुम्ही सगळे ट्रेडर्स वगैरे ऍड करायचे सगळ्या का असत, आणि हे सेव्ह बटनला क्लिक करायचं. ओके, ह्याचा फक्त स्टेट फक्त आपला महाराष्ट्र घ्यायचा. महाराष्ट्र कोड वगैरे ऑटोमॅटिक येतलो 27. बस सेव्ह बटनला क्लिक करायचा. हो, आपलं सप्लायर असा म्हणजे ट्रेडर्स तो ह्या लिस्ट मध्ये ऍड झालो बघा. बस घ्यायचं एंटर, त्याचं का टीपी नंबर बिल नंबर काय असत ते टाकायचा. ओके, नंतर हे तुमचे ब्रँड इले बघा सगळे. ओके, जी काय तुमका हवी ते तुम्ही सर्च करायचं. आता IB मारलाय मी, किती बॉटल आले बाबा, 10 बॉटल आले. रेट काय असत तो टाकायचो. बस एंटर मारत द्यायचं. परत दुसरं IB मग 750 घ्यायचा, 50 बॉटल. रेट काय असत तो टाकतो. बस एका खाली एक ऍड करत यायचं. बाकी काय TCS चे चार्जेस असतात, हमाली असतात, सगळं ऍड करू शकतो याच्यामध्ये. ओके, TCS हमाली याच्यात सगळं ऍड करू शकतो. बाकी काय डिस्काउंट वगैरे असं सगळं याच्यात ऍड करू शकतो आपण. ओके, आणि हे तुमचा बिल मॅच होताला सेव्ह बटनला हवा, खाली सेव्ह बटन दिलं रेड कलर मध्ये. आता सगळे ऍड केलेले हे दिसतात बघा खाली. IB 180, 750, टोटल क्वांटिटी किती, रेट किती आणि टोटल बिल किती. सेव्ह म्हटलात, हा बिल तुमचा सेव्ह झाला. ओके, आता सेव्ह केलेलं बिल तुमका बघूचा असत आहे रिपोर्ट्स मध्ये यायचा, स्टॉक रिपोर्टला यायचा. हे बघा परचेस रजिस्टर हा बघा, परचेस रजिस्टरला हे डेट टाकायची. सपोज आजच्या तारखेचे बिला बघूचे, हे तुमच्या आजच्या तारखेचा बिल, संबर्गीचा बिल. बस हे त्याला डबल क्लिक मारला तर परत इकडनं बाबा कॅन्सल करूचा किंवा चेंज करूचा, तुमचं तुम्ही मॉडिफाय करू शकता तिकडनं. अपडेट बटनला क्लिक म्हटलात की तर अपडेट होत त्याला. ओके, हा तुम्ही कॅन्सल करता. आणि तुमका जर स्टॉक बघूचा तर ते जायचा रिपोर्ट, स्टॉक रिपोर्ट, स्टॉक समरी घ्यायचा. ओके, हे डेट टाकायची कधीपासून कधीपर्यंत. आता सपोज माका आजच बघूचा तर मी ते
पॅक मध्ये क्लिक करायची, ओके करायचं. इथे परफेक्ट स्टॉक येलो बघत आपलं. होय 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 आणि इथे प्रिंटला जायचा की इथे प्रिव्ह्यू पण बघू शकता मोठ्या पेजवर सिंगल क्लिक. होय होय हे बघा इथे तुमचे परफेक्ट ब्रँड इले, ओपनिंग किती होतं म्हणजे आज सकाळी माझ्याकडे ओपनिंग किती होतो, दिवसभरात परचेस काय झालं हे दिसतं तुमका. टोटल इन म्हणजे तुमचा परचेस. परचेस. होय होय ओके. हे बघा आता आयबी चे इथे बघलात ना, आयबी होय हे दिसता बघा तुमचं ह्याच्यामध्ये परचेस 10 आणि 50 मी ऍड केलं होतंय. बरोबर बरोबर. ओके. तर ते सेल काय असं तर हे दिसतं दिवसभरात काय सेल झालं असं, आणि टोटल तुमचं क्लोजिंग हे दिसतं बघा. ह्याच्यामध्ये एक बरं असं तुमका पूर्ण बॉटल पण दिसतली आणि लूज पण दिसतली, होय होय दोन्ही ऑप्शन असतात त्याच्यामध्ये. होय. आणि हो रिपोर्ट तुम्ही एक्सेल मध्ये पीडीएफ मध्ये हवे त्याच्यात काढू शकता तुम्ही. बरोबर. आणि बाकी ह्याच्यात व्हॉट्सअपचा आणि पण फीचर असा, व्हॉट्सअपला वगैरे बिला वगैरे तर पाठवू शकता, स्टॉक रिपोर्ट काढू शकता, क्लाउड बॅकअपची फॅसिलिटी असा, डेली मंथली. आणि बाकी प्रॉफिट वगैरे पण काढू शकता तुमचं जर का असं तर प्रॉफिट अँड लॉस वगैरे पण बघू शकता असं त्याच्यात रिपोर्ट. आयटम वाईज सेल, ग्रुप वाईज सेल पण असं, पण तुमका आता ह्याच्या वाईज फूडचं वेगळं बघूचा सेल, लिकरचं वेगळं बघूचं, असं ग्रुप वाईज पण सेल करू शकता, बघू शकता. बघा बिअरचे किती झाले, ह्याचे किती झाले हे तुम्ही सर्च करू शकता. प्लस पर्टिक्युलर आयटमचा पण सेल काढू शकता. ह्याच्या रिपोर्ट्स मध्ये सगळे रिपोर्ट आहेत बघा, तुम्ही बघितलात ना तर तुमच्या लक्षात येतील. आणि जेवढे लागतात तेवढेच ऑप्शन ह्याच्यामध्ये दिलेले असत. बाकी काय जास्त का मोठं कॉम्प्लिकेशन करून ठेवू नये असं. मेन म्हणजे का जो 36 कॉन्सेप्ट यूज करणे, स्टॉक मॅनेज करणे आणि केओटी वाईज बिलिंग आणि सगळं तुमचं डेली काय रेकॉर्ड आता मेंटेन करणे इझिली याच्यात करून ठेवलेलं असं. ओके. एवढे ऑप्शन असतात, तुम्ही वापरून बघा. मी वापरून बघतोय. नक्की नक्की फायनल करून टाकूया. नक्की नक्की. हो व्हिडिओ पण रेकॉर्ड झाला याचा, मी तुमचा व्हिडिओ पण पाठवतो, तो रिपीट तुम्ही बघा, मग तुमच्या लक्षात येतं. कारण आता थोडं मी फास्ट दाखवलंय तुमका डेमोसाठी म्हणून. होय 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 होय. त्यामुळे तुम्ही स्वतः जेवढा यूज करताला तेवढं इझिली तुमच्या लक्षात येतं. पण माझा स्वतःचा अनुभव सांगताय सॉफ्टवेअर वाला असा, हा सॉफ्टवेअर एकदम इझी असा, बाकी काय. आणि दिसाक सुटसुटीत नवीन कोणी स्टाफ युजर जरी असलो ना ते कधी तर दिसतात बाबा हा हॉटेलचा सॉफ्टवेअर असं वाटतं तरी. बरं खरी गोष्ट आहे. नाही खरं समोर दिसता ना. बरोबर. असं म्हणजे आपण एखादी प्रिंट काढली यायची नाही यायची तरी आपण तो वेटर सांगू शकता की ह्या टेबलला बसलो, त्या टेबलला बसलो. एक्झॅक्टली. बरोबर बरोबर. असं बरं आहे. मग करून टाकूया आपण फायनली. नक्की नक्की तुम्ही वापरा 8-15 दिवस, सांगा मग प्रॉब्लेम नाही. आणि काय ऑप्शन किंवा काय सांगूचं असलं तरी जरा फक्त पाठवा. हो लगेच 15-20 मिनिटात सेंड करते तुमका लिंक. चला. ओके ओके सर. ओके ओके सर. अशा प्रकारे हे आपलं रेस्टॉरंट प्लस बारचं सॉफ्टवेअर आहे सर. एकदम इझी आहे, बेस्ट सॉफ्टवेअर आहे सर. तुम्हाला जर डेमो पाहिजे असेल तर या नंबरला कॉल करा, फ्रीमध्ये तुम्हाला डेमो इन्स्टॉल करून देऊ. ओके. विथ डेटा तुम्ही सॉफ्टवेअर आमचं यूज करून बघू शकता. लोकल सर्व्हिस सपोर्ट, ट्रेनिंग वगैरे सगळं भेटेल तुम्हाला आपल्याला. ओके. आणि तुमचा बार रेस्टॉरंट तुम्ही कॉम्प्युटराइज करा आणि मस्तपैकी तुमचा बिझनेस करा. ओके सर. थँक्यू सो मच. याच्यामध्ये सगळेच ऑप्शन आहेत तुम्हाला A to Z. का असेल तर फोन करा मला.